नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ बाय पीव्ही चॅनल वरती आपलं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही सॉल्व प्रॉब्लेम बघितले होते। तर त्या सॉल्व प्रॉब्लेम मधले आपल्याला एक्सरसाइज मध्ये त्याच टाइपची प्रॉब्लेम बघायचे। एक्सरसाइज फर्स्ट मधले पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर मधले एक्सरसाइज फर्स्ट जे आहे तर त्याच्याच रिलेटेडची प्रॉब्लेम आपल्याला आज बघायचे आहे। तर त्याच्यामधला आपण काय करू, शेवटचा जो प्रॉब्लेम होता आपला कोणता, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, आपला जो स्लोप दिलता आठवते ना। जर याचा अगोदरचा व्हिडिओ चांगला बघितला असेल, एकदम व्यवस्थित सगळे प्रॉब्लेम वगैरे बघितले असतील, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील, तुम्हाला हे प्रॉब्लेम समजायला अवघड जाणार नाही। तर आपण एक्सरसाइज मधला एक्सरसाइज फर्स्ट मधला प्रॉब्लेम नंबर 4 बघू। तसे आता ह्या प्रॉब्लेम मध्ये 3 प्रॉब्लेम आहेत, पण त्याच्यातला आपण पहिला बघत आहे। आता पहिला प्रॉब्लेम काय दिला बघा आपल्याजवळ, द सम ऑफ द स्लोप ऑफ रिप्रेझेंटेड बाय इज ट्वाइस देअर प्रोडक्ट। आपल्याजवळ एक जॉइंट इक्वेशन दिले। मग बघा इकडे, लेट m1 and m2 be the slope of lines, राइट। मग आता आपल्याजवळ m1 आणि m2 हे दोन काय आहेत, स्लोप ऑफ लाइन्स आहेत। मग आपल्याजवळ लाईन कोणती दिलेली आहे बघा, x² प्लस kxy मायनस 3y² इक्वल्स टू 0। मग आता याच्यामध्ये a आणि b च्या किमती काय भेटतील सांगा बरं। a इज इक्वल्स टू 1, b इक्वल्स टू -3 आणि 2a ची किंमत काय भेटलेली आहे, k, बरोबर आहे। 2a ची किंमत काय भेटली आपल्याला, k। आता हे कळालं असेल ना तुम्हाला कसं कंपेअर केलंय। हे इक्वेशन इज कंपेअर विथ कोणासोबत कंपेअर केले आपण, ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0 याच्यासोबत आपण कंपेअर केलं आणि त्याच्यावर आपण a आणि b आणि 2a च्या किमती काढलेल्या आहेत, राइट। तर आता आपल्या जवळ काय, m1 आणि m2 दोन स्लोप आहेत, म्हणजे आपल्या जवळ सम आणि प्रोडक्ट आहे। सम आणि प्रोडक्ट वी हॅव काय, m1 प्लस m2 इज इक्वल्स टू -2s डिवाइडेड बाय b आणि प्रोडक्ट काय सांगा बरं, m1 into m2 is equals to a divided by b। क्लियर आहे। मग आता आपल्या जवळच्या व्हॅल्यू आहेत त्या ठेवून टाकू, m1 m2 is equals to -2h मायनस ला मायनस 2h ची किंमत काय आपल्या जवळ k आणि b ची किंमत -3 कॅन्सल k/3 आणि इकडे m1 आणि m2 a ची किंमत 1 आणि b ची किंमत -3। चला मग आपल्या जवळ m1 प्लस m2 इक्वल्स टू k डिवाइडेड बाय 3 आणि m1 into m2 इज इक्वल्स टू काय भेटलं, -1/3। आता बट अकॉर्डिंग टू कंडिशन लक्ष द्या। आता कंडिशन कडे जावं लागेल आपल्याला। काय दिलेली आहे कंडिशन, द सम ऑफ द स्लोप आपण इथपर्यंत अंडरलाईन करू म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला समजायला सोपं आहे। सम ऑफ द स्लोप इज ट्वाइस देअर प्रोडक्ट। काय म्हणाले तर समजाले ना, की बाबा जो सम आहे तो काय आहे, दुप्पट आहे कोणाच्या, प्रोडक्टच्या। म्हणजे असं लिहिता येईल का, सम ऑफ द स्लोप m1 प्लस m2 इज इक्वल्स टू m1 प्लस m2 इज इक्वल्स टू 2m1 into m2। सोपं झालं ना। आता आपल्याजवळ m1 प्लस m2 ची किंमत आहे k डिवाइडेड बाय 3, बरोबर आहे। त्याच्यानंतर 2 ला 2 m1 into m2 ची किंमत काय, -1/3। दिस 3 and this 3 गेट कॅन्सल। ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय भेटेल, -2। आपल्याला k ची किंमत काय भेटली, -2 विच इज रिक्वायर्ड आन्सर। लिहून घ्या। तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे त्याच्यातला प्रॉब्लेम नंबर 4 मधला नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k। स्लोप ऑफ लाइन रिप्रेझेंटेड बाय 3x² प्लस kxy मायनस y² इक्वल्स टू 0 डिफर बाय 4। आता आपण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये त्या प्रॉब्लेम मध्ये पण काय विचार केलाच नव्हता आपण, काय गिवन दिले काय नाही, फक्त आपण स्टार्टिंगला काय केलं, ह्या कंडिशन कडे लक्ष देऊन फक्त याचे m1 आणि m2 कन्सिडर करून आपण प्रॉब्लेम स्टार्ट केला। तर तसंच इथं पण आपल्याला त्याच पद्धतीने स्टार्ट करायचं। बघा इकडे, लेट m1
and M2 be the slopes of lines, right? कोण्या लाईनची? हे बघा याच्यामध्ये 3x² plus kxy minus y² equals to 0, राईट? मग आता अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये बोललो तुम्ही तुम्हाला काय जनरल इक्वेशन काय ax² plus 2hxy plus by² equals to 0. म्हणजे ह्याच्या संग कंपेअर करून आपल्याला ab आणि 2h ची किंमत काढायची. तर आपल्याजवळ a ची किंमत काय 3, 2h ची k आणि b ची -1 व्हॅल्यू भेटल्या. मग आता आपल्याजवळ सम आणि प्रोडक्ट आहे. काय सम आणि प्रोडक्ट? वी हॅव m1 plus m2 is equals to -2h divided by b and m1 into m2 is equals to what? a divided by b. Got it? आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला? फक्त व्हॅल्यू ठेवायच्या. m1 into m2 -2h. What is the value of 2h? 2h ची व्हॅल्यू k. मायनस ला मायनस k divided by b ची व्हॅल्यू -1. कॅन्सल. m1 m2 is equals to k. हे मिळलं. आता त्याच्यानंतर कोण आहे आपल्या जवळ? m1 into m2. a ची व्हॅल्यू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? 3. b -1. therefore m1 into m2 is equals to how much? -3. हे झालं. आता आपल्या जवळ काय गिवन दिले बघा? द स्लोप ऑफ लाईन डिफर बाय 4. डिफर बाय 4 म्हणजे दोघांचा डिफरन्स किती दिला आपल्या जवळ? 4. दोघांचा डिफरन्स. कोणा दोघांचा डिफरन्स? बघा, बट फ्रॉम गिवन कंडिशन, बट फ्रॉम गिवन कंडिशन जी काही गिवन कंडिशन दिली आपल्या जवळ काय? बट m1 minus m2 is equals to how much? 4. It's a given. It is given. आता थोडा विचार करायचा आपल्याला त्याला सॉल्व करण्याच्या अगोदर. बाबा आपल्याला किंमत कोणाची काढायची? k ची. मग या तिघांचा प्लसचा, मायनसचा आणि प्रोडक्टचा बघा, प्लसचा, प्लस, मायनस आणि प्रोडक्ट, त्या तिघांमध्ये आपल्याला काहीतरी असं एक फॉर्म्युला पाहिजे. या फॉर्म्युल्यावरून आपण या तिघांच्या किमती घेऊन काय करू? k ची किंमत काढू. मग एक आपल्या जो साधा आणि सिंपल आहे इक्वेशन, कोणतं माहिती आहे का? a minus b whole square equals to, आठवते का? बघा, a minus b whole square equals to a plus b whole square minus 4ab. एक सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याजवळ, राईट? मग आपण त्या फॉर्म्युल्याचा यूज इथं करू शकतो का? म्हणजे a च्या ठिकाणी कोण आहे आपल्याजवळ? m1 minus m2 whole square equals to, right, is equals to काय इथं? m1 plus m2 whole square minus 4m1 into m2. बरोबर आहे. मग या किमती ठेवून टाकूत म्हणे इथं. कोण आहे आपल्या जवळ? m1 minus m2 कंसाचा वर्ग म्हणजे कोणाचा? 4 स्क्वेअर. m1 plus m2 म्हणजे कोण आहे इथं? k स्क्वेअर minus 4. minus 4 into m1 into m2 is equals to what? -3. काय भेटेल? 4 square is equals to 16. k square तर k square minus, नाही सॉरी, मायनस इंटू मायनस काय भेटलं आपल्याला? प्लस. 4 is a 3, 12. द्या इकडे त्याला. 16 minus 12 equals to k square. 16 minus 12 equals to काय भेटले इथं? k square. तर 16 minus 12 ची व्हॅल्यू काय आहे आपल्या जवळ? 4 equals to k square. Therefore k equals to plus or minus 2. Got it? एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, एकदम साधे आणि सोपे. व्यवस्थित लिहून घ्या. तर अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं तर 3 प्रॉब्लेम, चारही प्रॉब्लेम 4 पद्धतीचे. फक्त इथं डिफरन्स कशात दिला माहितीये का? त्यांच्या कंडिशन मध्ये. त्यांच्या कंडिशन मध्ये पहिल्यांदा बघितलं होतं आपण एकदम स्टार्टिंगला जस्ट बघितलं तर वन ऑफ द स्लोप ऑफ द लाईन इज अ डॅश टाइम ऑफ ऑर्डर दिलतं. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलतं? दोघांची सम दुसऱ्याच्या प्रोडक्टच्या काहीतरी पटीमध्ये म्हटलं होतं.
त्याच्यानंतर काय बघितलं, त्यांचा डिफरन्स बघितला. आता काय होत आहे की बाबा पहिला स्लोप हा दुसऱ्या स्लोपच्या एक्सिड्स द स्लोप ऑफ अदर बाय, म्हणजे पहिला स्लोप हा दुसऱ्याला वाढत आहे कितीनं, 8 न. पटीनं नाही, वाढत आहे. पट म्हणले का त्यानं, इज टाइम्स म्हणले का त्यानं नाही. टाइम्स म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, मग तेवढ्या संख्येनं मल्टिप्लाय करावं लागेल. तर इथं काय करताय, फक्त एक्सिड्स बाय द म्हणजे, बरोबर आहे. तर आता आपण काय करू त्या प्रॉब्लेम मध्ये, पुन्हा परत तीच प्रोसेस आपली कोणती, लेट m1 and m2 be the slope of lines. कोण्या लाईनचे स्लोप आहेत बघा, kx square plus 4xy minus y square equals to 0, राईट. तर आता समोर बघा इकडे पुढे काय 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 भेटेल आपल्याला, a ची किंमत, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a, k कसं घेतलं कळाले ना, कसं एका इक्वेशन आठवते ना, कोणतं इक्वेशन, होमोजेनियस इक्वेशन, ax square plus 2hxy by square equals to 0. त्याच्यानुसार a ची किंमत k, 2a ची किंमत 4 and b ची किंमत -1 कॅल्क्युलेशन करून करावं द्या. तर आता आपल्याला इथं या व्हॅल्यू भेटल्या. मग आता इथे काय करता येईल आपल्याला, सम अँड प्रोडक्ट. वी हॅव m1 plus m2 is equals to what, -2h by b, आणि प्रोडक्ट काय सांगा बरं, m1 into m2 is equals to a divided by b. चालेल ना, राईट. मग आता इथे काय किमती ठेवायची आपल्याला, m1 plus m2 मायनसला मायनस ऍट इट इज, 2h ची व्हॅल्यू 4 डिवाइडेड बाय b -1 कॅन्सल, राईट. त्याच्यानंतर इकडे बघा, m1 into m2 is equals to a divided by b. a divided by b काय आपल्या जवळ, a ची किंमत k, b ची किंमत -1, म्हणजेच इथे m1 into m2 is equals to काय भेटलं, -k. आणि त्याच्यानंतर m1 plus m2 is equals to काय भेटलं, राईट. मग आता आपल्या जवळ किंमत आहे, काय व्हॅल्यू आहे आपल्या जवळ, हे बघा, बट फ्रॉम गिवन कंडिशन काय आपल्या जवळ, स्लोप, पहिला स्लोप हा दुसऱ्याच्या म्हणजे m2 ला कितनं वाढणार आहे, 8 न एक्सिट होणार, 8 न वाढत जाणार, 1 2 3 8 न, कळालं ना. तसं तर m1 इज इक्वल्स टू काय भेटलं, m2 प्लस 8. क्लियर आहे, शब्दाचा अर्थ कळालाय. तर काय होणार इथं, 8 न वाढणार. मग आता तुम्ही इथं दोन पद्धतीने करू शकता. काय करू शकता, एक तर m2 अलीकडे घेऊन m1 m2 करू शकता, m1 m2 करू शकता, किंवा m1 ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करून याला सॉल्व्ह करू शकता. चालेल, दोन्हीपैकी कोणतं केल्यानं तो सोपं जाईल बघूच आपण. तुम्हाला असं वाटते बाबा आपण m2 तिकडे घ्या, m1 m2 इक्वल्स टू काय भेटलं, 8, राईट. मग आता आपण याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं काय, की आपला जो एक छोटासा फॉर्म्युला होता, कोणता, a b होल स्क्वेअर इक्वल्स टू a b होल स्क्वेअर -4ab, राईट. मग त्याच फॉर्म्युल्याचा यूज करू म्हणून इथं काय भेटल, m1 m2 होल स्क्वेअर m1 plus m2 होल स्क्वेअर -4m1 into m2, राईट. मग ज्या काय व्हॅल्यू आपल्याकडे गिवन आहे त्या ठेवून टाकू इक्वेशन मध्ये, बरोबर आहे. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन, चालेल. मग बघा m1 m2 ची व्हॅल्यू काय आपल्या जवळ, 8 स्क्वेअर इक्वल्स टू m1 plus m2 ची व्हॅल्यू काय आपल्या जवळ, 4 स्क्वेअर मायनस 4 m1 into m2 ची व्हॅल्यू काय आपल्या जवळ, -k, काय भेटेल, 64 16 प्लस 4k. आता प्लस 16 इकडे येऊन काय होतील, -64 -16 किती भेटतील, इज इक्वल टू काय आपल्या जवळ इथं 4k, राईट. तर
14 मधून 6 गेले किती राहिले 8. पुन्हा इकडे एक कॅरी केलं ना इकडे आपण इथं तर 14 काय झाले ते कॅरी करावं लागलं ना. तर इथं जे काय 5 मधून एक गेला किती राहिले 4 इज इक्वल्स टू 4k. मग ते डिवाइड बाय मध्ये येतील. therefore 48 divided by k, sorry, 48 divided by 4 equals to k. Calculation, what is the value of k is a 12. Got it? एकदम सिंपल आहे हा, लिहून घ्या. तो बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याजवळ प्रॉब्लेम नंबर 5. तर एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम नंबर 5 हे सॉल्व प्रॉब्लेम मधला जो काय आपण 6 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व केलता, राईट? आठवतं का 6 नंबरचा प्रॉब्लेम? फाइंड द कंडिशन दॅट वन लाइन दिलती कोइन्साइड विथ द इक्वेशन दिलतं, बरोबर आहे? तर त्याच्यानुसारच आपल्याला याला आपण सॉल्व करायचंय. तर आता आपण इथं याला एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व करू. आता याला काय करू आपण पहिल्यांदा द इक्वेशन. आता आपल्या जो कोणते इक्वेशन आहे ax² + 2hxy + by² = 0. द करस्पॉन्डिंग ऑक्झिलरी इक्वेशन इज. बघा प्रॉब्लेम नंबर कोणता म्हणतो तुम्ही? प्रॉब्लेम नंबर 6. त्याच्यासारखाच प्रॉब्लेम आहे बट थोडं सॉल्व करण्याची टेक्निक बदलत आहे मी. त्याच्यात वेगळ्या पद्धतीने सॉल्व केलता, इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने सॉल्व करत आहे. थोडंसं अब तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व करण्याची सेकंड स्टेप पण भेटून जाईल, मेथड पण भेटून जाईल. आणि बोर्ड मध्ये चालतात दोन्ही मेथड, ती पण चालते आणि ही पण चालते, काय प्रॉब्लेम नाही. तर बघा द करस्पॉन्डिंग ऑक्झिलरी इक्वेशन इज corresponding auxiliary equation कोणते? bm² + 2hm + a = 0, राईट? मग आता आपल्याजवळ bm² + 2hm + a = 0, बरोबर आहे? ऑक्झिलरी इक्वेशन आहे. मग आता आपल्याजवळ बघा इकडे ऍज अ लाईन, कोणती लाईन आहे? लाईन 4x + 5y = 0 is coincides with one of line, बरोबर आहे? मग आता या लाईनचा स्लोप काढावा लागेल आपल्याला. therefore the slope of line, कोणती लाईन आहे? 4x + 5y = 0. मग स्लोप साठी फॉर्म्युला काय आपल्याजवळ? स्लोप इन ब्रॅकेट m घेतो, बरोबर आहे? स्लोप इन ब्रॅकेट काय घेतो आपण? m. तर स्लोप साठी फॉर्म्युला काय आपल्याजवळ? स्लोप m = -a/b, राईट? तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? a इज अ कोएफिशिएंट ऑफ x and b कोएफिशिएंट ऑफ y. क्लियर आहे? ठेवून टाका व्हॅल्यूज. मायनस ला मायनस, a ची किंमत 4, b ची किंमत, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? 5. आपल्याजवळ काय भेटलं? m = -4/5 इज द रूट्स ऑफ, हे काय? इज द रूट्स ऑफ bm² + 2hm + a = 0, राईट? मग आता आपल्याजवळ m ची व्हॅल्यू भेटलेली, m ची किंमत ठेवून टाकू त्याच्यामध्ये. काय भेटेल मग ऑक्झिलरी इक्वेशन? therefore the auxiliary काय आपल्याजवळ? bm² + 2hm + a = 0. तर b ऍट इट इज, m ची किंमत, m व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? -4/5 होल स्क्वेअर, राईट? त्याच्यानंतर परत 2h ऍट इट इज, पुन्हा परत m ची व्हॅल्यू -4/5 प्लस a = 0. तर काय भेटेल आता इथं? b मायनस कोणत्याही निगेटिव्ह संख्येचा जर स्क्वेअर करायचा असेल तर तो ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. इतर माहित असेलच तुम्हाला, काय टेन्शन नाही. 4 चा वर्ग, सॉरी 4 स्क्वेअर किती भेटेल? 16 and 5 square 25. त्याच्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस, 2 into 4 8
h डिवाइडेड बाय 5 प्लस a इक्वल्स टू 0. तर एक सिंपल लक्ष द्या इकडे, तीन टर्म असतील आणि ते थोडंसं कॅल्क्युलेशन टाइप असेल तर आपल्याला त्यांना जनरली काय करतात, काही लोक क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात, कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतात. पण एक सिंपल लक्षात ठेवा, तीन टर्मचं जर समजा आपल्याला अशा पद्धतीचं ऍडिशन करायचं असेल किंवा सबट्रॅक्शन करायचं असेल तर ऑलवेज एक गोष्ट फिक्स माइंड म्हणून टाका, त्या तिघाचाही न्यूमरेटर सेम आणण्याचा प्रयत्न करायचा. कोणाचा? या तिन्ही टर्मचा, फर्स्ट सेकंड थर्ड. तर आता इथं 25 इथं 5 म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 5 आणि इथं 25. तर बघा आता इकडे 16b डिवाइडेड बाय 25 इथं मायनस कितना मल्टिप्लाय करायचे, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 5 40h डिवाइडेड बाय 25 आणि इथं कशाने 25a डिवाइडेड बाय 25 इक्वल्स टू 0. आता तिघांचा पण न्यूमरेटर काय सेम आहे, तर डिनोमिनेटरचं काय होईल, ऍडिशन असेल ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन. 16b minus 40h plus 25a divided by 25 equals to 0. कशात आहे, डिनोमिनेटर मध्ये. तिकडे जर त्या साइडला कशात जाईल, मल्टिप्लिकेशन मध्ये. काय भेटेल, 16 आपण a ला आधी घेऊ, 25a minus 40h plus 25a equals to 0. This is the final answer. लिहून घ्या. हा, तर आपण प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम बघितला. आता आपण बघत आहे सेकंड. तर या सेकंड प्रॉब्लेम कडे आपल्याला ज्यावेळेस सॉल्व्ह करायचं आहे त्यावेळेस या प्रॉब्लेम मध्ये थोडस एकच गोष्ट नवीन दिसत आहे, ती म्हणजे परपेंडिक्युलर. कोणती? परपेंडिक्युलर. तर आता परपेंडिक्युलर बाबतीत बोलायचं म्हणजे तुम्हाला तर अगोदर सांगितलेलं आहे की परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा इफेक्ट कुठे होतो, स्लोपवर होतो. म्हणजे एक स्लोप दुसऱ्याच्या कसा होतो, रेसिप्रोकल मध्ये होतो. दुसऱ्याच्या कसा होतो, रेसिप्रोकल. मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये. हे थोडं लक्षात ठेवा. m1 इक्वल्स टू -1 बाय m2. तर m2 ची किंमत पण अशीच भेटेल आपल्याला, -1 डिवाइडेड बाय m1. म्हणजे दोन लाईनीचे जो स्लोप असतील आणि त्या दोन लाईनी एकूण एकेला कशी असतील, परपेंडिक्युलर. तर त्यांची स्लोप एकूण एकाची कशी असतात, -1 डिवाइडेड बाय m2 किंवा त्यांच्या दोघांचा प्रोडक्ट काय असतो, -1. त्या गोष्टीकडे थोडं लक्षात ठेवा. आता एक कुठं काम आले आपण बघू त्याच्याकडे. तर बघा आता इकडे काय आपल्या जवळ तीच पद्धत आपल्या जवळ, द करस्पॉन्डिंग ऑक्झिलरी इक्वेशन कोणते, bm² प्लस 2hm प्लस a इक्वल्स टू 0. राईट. तर झालं. मग आता आपल्याला एक लाईन दिली, ऍज कोणती लाईन आहे, 3x plus y equals to 0 is one of the line. बट त्यांना काय म्हटले, may be perpendicular to one of the line. राईट, वन ऑफ लाईन. मग आता त्या गोष्टीकडे जाऊतच आपण. पण आता याच्या अगोदर काय करतो, स्लोप काढतो. स्लोप ऑफ लाईन. कोणत्या लाईनचा स्लोप काढायचा आहे, 3x plus y equals to 0. 3x plus y equals to 0. राईट. तर या लाईनचा स्लोप काढायचा. स्लोपचा फॉर्म्युला, स्लोप m equals to काय भेटेल, -a डिवाइडेड बाय b. -a डिवाइडेड बाय b. तर आपल्या जवळ a ची किंमत काय, a इज द कोएफिशिएंट ऑफ x and b is the coefficient of y. -3 divided by b ची व्हॅल्यू 1. तर आपल्याला स्लोप काय भेटलेला आहे, स्लोप -3. राईट. बट
आता आपल्याला रिक्वायर्ड स्लोप काढायचा आहे. रिक्वायर्ड स्लोप काढायचा म्हणजे काय करावं लागेल? परपेंडिक्युलर कंडिशन यूज करावं लागेल. कोणती कंडिशन यूज करावं लागेल? परपेंडिक्युलर. सांगितलं होतं ना, परपेंडिक्युलर कंडिशन द स्लोप काय होईल? रेसिप्रोकल होईल विथ मायनस मल्टिप्लिकेशन. बघा मग, but required slope is m equals to minus 1 divided by slope. m equals to काय भेटेल? minus 1 divided by slope is equals to minus 3. Cancel. m equals to 1 by 3. Right? तर is a roots of कोणाची रूट्स येते? ऑक्झिलरी इक्वेशनची. bm² + 2hm + a = 0. आता काय मग m ची किंमत ठेवून टाकायची आपल्याला. कशात? ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये. काय भेटेल m ची किंमत ठेवल्यानंतर b. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? 1/3² प्लस 2h ऍट इट इज. m ची किंमत काय? 1/3. सोपं आहे ना. प्लस a ऍट इट इज इक्वल्स टू 0. झालं. मग आता काय करणार आपण इथं? कॅल्क्युलेशन. b डिवाइडेड बाय 3² 9, 2h डिवाइडेड बाय 3, a इक्वल्स टू 0. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये सोडवलं होतं आपण. काय केलं तर छेद सेम केलता. न्यूमरेटर काय केलता? सेम. तसंच इथं न्यूमरेटर आपल्याला सेम करायचं. म्हणजे इथं 9 आहे, इथं 3 ने मल्टिप्लाय आणि इथे कशाने करावं लागेल? 9 ने. b डिवाइडेड बाय 9 प्लस 2h डिवाइडेड बाय 9 प्लस 9a डिवाइडेड बाय 9 इक्वल्स टू 0. न्यूमरेटर सेम आहे. ऍडिशन असेल ऍडिशन करा, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन करून टाका. राइट? तर b प्लस 2h प्लस 9a डिवाइडेड बाय 9 इक्वल्स टू 0. 9 इथं मल्टिप्लाय मध्ये, सॉरी डिवाइड मध्ये, तिकडे तर मल्टिप्लाय मध्ये 0 * 9 0. काय भेटलं मग आपल्याला फायनल आन्सर? 9a प्लस 2h प्लस b इक्वल्स टू 0 विच इज रिक्वायर्ड कंडिशन. लिहून घे. हा, तर लास्ट प्रॉब्लेम जो बघितला होता आपण कोणता? परपेंडिक्युलरचा, 5व्या मधला सेकंड प्रॉब्लेम. तर त्याच प्रॉब्लेमवर हा प्रॉब्लेम डिपेंड आहे. तर प्रॉब्लेम नंबर 6 आपल्याकडे असा आहे. फक्त आता इथे एवढा फरक आहे बाबा, इक्वेशन मध्ये तिथं 3x + y होतं, तर इथं px + qy. आणि प्रॉब्लेमची स्टार्टिंग थोडं रिव्हर्स फॉर्म मध्ये केली. काय हरकत नाही, रिव्हर्स असू द्या, कसं असू द्या, आपली सॉल्व्ह करण्याची पद्धत तर तीच आहे. काय? द करस्पॉन्डिंग ऑक्झिलरी इक्वेशन. काय ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याजवळ? bm² प्लस 2hm प्लस a = 0. राइट? तर हे काय आपल्याजवळ ऑक्झिलरी इक्वेशन आहे. मग आता आपल्याजवळ ऍज वन ऑफ द लाईन कोण दिलेले आहे आपल्याजवळ? ऍज अ लाईन कोणती आहे? px + qy = 0. त्याने काय म्हटले? इज परपेंडिक्युलर वन ऑफ द लाईन. राइट? मग आता हे परपेंडिक्युलर आहे. मग आता अगोदर आपल्याला काय करावं लागेल? माहिती, त्या लाईनच्या अगोदर आपल्याला काय करून घ्यावं लागेल? स्लोप काढून घ्यावं लागेल. बरोबर आहे? मग स्लोप काढल्यानंतर त्या परपेंडिक्युलरचा विचार करूया. तर बघा एकदा पहिल्यांदा स्लोप बघूत. मग आपण स्लोप ऑफ लाईन, कोणती लाईन आहे? स्लोप ऑफ लाईन कोणाचा काढायचा आहे? px + qy = 0. राइट? तर स्लोप इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आपल्या जवळ? स्लोप इज इक्वल्स टू -a डिवाइडेड बाय b. राइट? मग स्लोप आपल्या जवळ a ला a ची व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a म्हणजेच कोण? कोएफिशियंट ऑफ x. कोण आहे आपल्या जवळ? p आहे. आणि कोएफिशियंट ऑफ b कोण आहे? कोएफिशियंट ऑफ y कोण आहे? इथं q. कोण टाकलं? बट आता रिक्वायर्ड स्लोप ऑफ लाईन काय भेटेल बघू पण आपण इकडे. बट
required slope m is काय भेटेल m इक्वल्स टू -1 डिवाइडेड बाय स्लोप. का केलं असं आपण हे? बिकॉज दिस लाईन इज परपेंडिक्युलर. आपली लाईन कशी आहे? परपेंडिक्युलर आहे कोणाला? px प्लस qy ला. त्याच्यामुळे आपण रिक्वायर्ड स्लोप काय केला? -1 डिवाइडेड बाय स्लोप फॉर्म मध्ये टाकून दिला. देयरफॉर m इक्वल्स टू -1 डिवाइडेड बाय स्लोप. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्लोप? काय इथं? -p डिवाइडेड बाय q. मायनस मायनस कॅन्सल. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये जाईल. m इक्वल्स टू q डिवाइडेड बाय p. राईट. तर आपल्याला काय भेटला? हा स्लोप भेटला. बरोबर आहे. बट इट इज अ किंवा इज द किंवा इट इज द रूट ऑफ इट इज रूट्स ऑफ ऑक्सिलरी इक्वेशन. रूट्स ऑफ ऑक्सिलरी इक्वेशन. राइट. मग आता आपल्या जो ऑक्सिलरी इक्वेशन काय आहे सांगा बरं. ऑक्सिलरी इक्वेशन आपल्या जवळ bm² + 2hm + a = 0. तर m ची किंमत काय आपल्याकडे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? q डिवाइडेड बाय p. बघा इकडे b इन ब्रॅकेट q डिवाइडेड बाय p होल स्क्वेअर प्लस 2h q डिवाइडेड बाय p प्लस a इक्वल्स टू 0. राइट. मग आता काय करता येईल इथं आपल्याला? b इन ब्रॅकेट q स्क्वेअर डिवाइडेड बाय p स्क्वेअर प्लस 2h q डिवाइडेड बाय p प्लस a इक्वल्स टू 0. तर सिमिलर ओल्ड पद्धतीने आपल्याला काय करायचं? न्यूमरेटर सेम. पहिले नंबर्स होते, आता इथं कॉन्स्टंट आहेत, काय फरक पडणार नाही. तर आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचे? p न. राइट. तर काय भेटेल? bq² डिवाइडेड बाय p स्क्वेअर 2hq डिवाइडेड बाय p. सॉरी इथं p न मल्टिप्लाय करावं लागलं आपल्याला म्हणजे pq भेटलं. आणि न्यूमरेटर मध्ये काय भेटेल? p स्क्वेअर. परत इथं कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? p स्क्वेअर न. p स्क्वेअर a डिवाइडेड बाय p स्क्वेअर इक्वल्स टू 0. छेद सेम आहे. काय भेटेल मग आपल्याला? bq² प्लस 2hpq प्लस p स्क्वेअर a डिवाइडेड बाय p स्क्वेअर इक्वल्स टू 0. न्यूमरेटर मध्ये तिकडे जाऊन 0 च्या मल्टिप्लाय मध्ये जातील आणि कॅन्सल होऊन जातील. काय भेटेल मग आपल्याला इथं? p स्क्वेअर a प्लस 2hpq प्लस bq स्क्वेअर इक्वल्स टू 0. हेच इट इज प्रूव्ह. हेच इट इज प्रूव्ह. लिहून घ्या.